आपण बनवतोय तव्यावरच्या मस्त अशा स्वादिष्ट मिरच्या। तर नमस्कार, मंजुषास किचन मध्ये तुमचे स्वागत। ह्या मिरच्या तुम्ही मस्त अशा तोंडी लावण्यासाठी आपण साधी खिचडी वगैरे बनवतो आणि आपण लोणचं तोंडी लावतो ना, त्या प्रकारे ह्या मिरच्या आपण तोंडी लावू शकतो। तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बघत राहा मंजुषास किचन मध्ये छान छान नवनवीन रेसिपीज। तर लेट्स गो। तर तव्यावरच्या मिरच्या बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मस्त अशा बाजारातून ताज्या मिरच्या आणलेल्या आहेत आणि त्यांना स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे। आता ही मोठी मिरची आहे म्हणून हिला मी मधून असे कापून घेते, कारण जास्त ती लांब सडक आहे। हे बघा, ह्या प्रकारे तिला अशी कापून घेते मी मधून आणि परत तिला अशी मधून तिचे असे दोन भाग करायचे आहे। आपल्याला देठ नाही कापायचा आहे, तर ह्या प्रकारे कापून घ्यायची। आणि जर छोटी मिरची असली तर अख्खीची अख्खी राहू द्यायची। ही तव्यावरची मिरची तुम्हाला एवढी आवडेल ना, जर आपल्याला काही चटपट खायची इच्छा झाली मस्त अशी तिखट, तर तुम्ही ह्या मिरच्या बनवा। साध्या खिचडी सोबत आपण फिकी खिचडी बनवतो तेव्हा सुद्धा ह्या तोंडी लावण्यासाठी खूप स्वादिष्ट असा याच्याने स्वाद येतो। तर तुम्ही भाजीपोळी सोबत सुद्धा एका साईडला लोणचं वगैरे ठेवता आपण, तेव्हा सुद्धा ह्या मिरच्या तुम्ही बनवून ठेवू शकता। असं मस्त स्वाद येतो तोंडाला। तर ह्या सर्व मिरच्या मी इथे मस्त अशा कट करून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता, तुम्ही सुद्धा ह्याच प्रकारे अशाच कट करून घ्यायच्या। आज आपण मस्त तव्यावरच्या मिरच्या बनवणार आहे। तर इथे मी तवा घेतलेला आहे आणि त्याला तापलेला आहे तो, आणि त्याच्यावरती आपण ह्या सर्व मिरच्या टाकून देऊ आणि यांना सतत हलवतच राहायचं आहे। या मिरच्यांना उलट पालट करून आपल्याला व्यवस्थित अशा ह्या भाजून घ्यायच्या आहे। तर ह्या मिरच्या तुम्ही अगदी तुम्हाला असं इतक्या आवडतील ना, आणि तुम्ही सुद्धा ह्याच प्रकारच्या मिरच्या बनवतात का, तर खरंच मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर तुम्ही कशा मिरच्या बनवतात। तर आता आपण ह्या अशा अलटून पालटून, हे बघा किती छान अशा त्या भाजल्या जात आहे, जास्त वेळ लागत नाही। तर तुम्ही बनवून ठेवा आणि फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता आणि 2-3 दिवस तर त्या छान राहतात मस्त अशा, आणि जेव्हा तुम्हाला हव्या तेव्हा तुम्ही खाऊ शकतात। तर आता ह्या मिरच्या मी अशा, हे बघा आता मस्त अशा त्या आपल्या भाजून झालेल्या आहे थोड्याफार। तर आता मी त्याच्यावरती अगदी थोडं तेल टाकत आहे, म्हणजे त्या छान अशा मस्त अशा खरपूस अशा भाजल्या जातील। तर आता तेल टाकल्यानंतर परत आपण यांना असं भाजून घेऊ मस्त अशा। हे बघा किती छान सुंदर, दिसायलाही सुंदर आहे आणि स्वादाला तर एवढ्या लाजवाब लागतात ना त्या। मस्त आपल्या ह्या मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत आणि इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे त्यांच्यामध्ये। तर अगदी त्या मस्त अशा शिजून जातील, मस्त शिजतात त्या, हे बघा तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अगदी जास्त साहित्य लागत नाही ह्या मिरच्या बनवण्यासाठी, अगदी कमी साहित्यामध्ये ह्या मिरच्या बनतात आणि स्वादाला तर खूप छान लागतात। मी आधी पण सांगितलं, आपली आजी बनवायची त्या प्रकारच्या मिरच्या आहेत। जुन्या काळच्या ज्या आपल्या आजी होत्या ना, त्या सुद्धा ह्याच प्रकारच्या तव्यावरच्या मिरच्या बनवायच्या, फक्तच की त्या चुलीवर बनवायच्या। पण ठीक आहे, आपण पण मस्त त्यांच्यासारख्या मिरच्या बनवू गॅसवरतीच। तर आता आपण त्यांना थोडा वेळ झाकून देऊ, म्हणजे त्या मस्त अशा स्वादिष्ट अशा तयार होतील आणि त्याच्यातलं पाणी सर्व आपल्याला आटून घ्यायचं आहे। तर हे बघा असं त्याच्यातलं सर्व असं पाणी मस्त असं आटून गेलेलं आहे आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं नाही, तर मग जास्त पाणी जर आटून गेलं तर त्या खाली लागू शकतात, जळू शकतात आणि पूर्ण घरभरसा ठसका होतो। म्हणजे कळते सगळ्यांना की आपण काय बनवतोय, तर काहीतरी मिरच्या वगैरे बनवतोय, तसं नाही होऊ द्यायचं। आधीच लक्ष ठेवायचं, पाणी आटण्याच्या अगोदरच आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं नाही, असे हलवायचं त्यांना। हे बघा सगळं पाणी आता आटतच गेलेलं आहे, पाणी असं आटून झालेलं आहे आणि मस्त अशा मिरच्या तयार झालेल्या आहे। तर मी गॅस बंद करून देते आणि थोडा वेळ असंच झाकण ठेवून देते, तर मस्त अशा त्या वाफमध्येच मस्त अशा होऊन जातील। तर अगदी मी थोडाच वेळ गॅस बंद करून दिला होता आणि अगदी 4-5 मिनिट राहू दिला त्यांना वाफेमध्येच। तर आपल्या ह्या अशा स्वादिष्ट मिरच्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बघत राहा छान छान नवनवीन रेसिपीज मंजुषास किचनमध्ये। तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच, तोपर्यंत बाय।